आता नांदेडमधून मोठी बातमी आहे। शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये गुरुद्वाराजवळ हल्ला झालाय। त्यांच्यावर नांदेड शहरातल्या यशोसाई या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज सकाळी आता काही वेळातच त्यांना एअरलिफ्ट करून पंजाबमध्ये नेणार असल्याची माहिती मिळते। नांदेडच्या मातासाहेब गुरुद्वारा येथून बाहेर पडताना बादल यांच्यावर हल्ला झालेला आहे। या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे। या हल्ल्यामध्ये एक पोलीस अधिकारी सुद्धा गंभीर जखमी झाल्याचं समजतंय। हल्लेखोर जसपाल सिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हा हल्लेखोर मूळचा पुण्याचा असल्याचं समजतंय। हल्ल्याप्रकरणी मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे। शीख समुदायानं या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय। या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी बादल यांच्यासोबत चर्चा केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली। तसंच सुखबीर सिंह बादल यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली आहे। कोणत्या उद्देशाने हा हल्ला झाला याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत। दरम्यान सचखंड गुरुद्वारा बोर्डचे अध्यक्ष विजय सदाबीर सिंग यांनी सुखबीर सिंह बादल यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। बिल्कुल उनका इलाज जो है बिल्कुल ठीक ठाक चालू है। मेरे सामने डॉक्टर भी आए थे, उन्होंने एग्जामिन किया और आज उनको डिस्चार्ज भी मिल रहा है। पूरी तरह से चिकित्सा जो थी कल सर्जरी के बाद वो अभी बिल्कुल ठीक ठाक हैं और बड़ा तसल्ली बख्श ढंग से उनका जो इलाज है वो चल रहा है। देखो वो राइट आर्म के ऊपर इंजरी है और काफ़ी डीप तो है, लेकिन फॉर्चुनेटली जो आर्टरीज, नर्व्स, वेन्स उनका बचाव है। तर शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी नांदेडमधील हल्ल्यादरम्यान त्यांचे पती सुखबीर सिंह बादल यांना वाचवल्याबद्दल एक्सवर महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष संरक्षण युनिटचे निरीक्षक संतोष वैजनाथ केंद्रे यांचे आभार मानले।